नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जर एकत्र कुटुंब पद्धती असतील, त्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र राहत असेल आणि समजा घरच्या कर्त्या पुरुषानं जर एखादी मिळकत जर विकली आणि समजा घरातल्या सहिस्सेदाराला किंवा घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला जर ती विकलेली मिळकत जर मान्य नसेल आणि समजा ती व्यक्ती घरातली कुटुंबातलीच व्यक्ती जर कोर्टामध्ये मनाईसाठी किंवा मनाई मागण्यासाठी कोर्टामध्ये जर दावा दाखल केला, तर एकत्र कुटुंबातल्या कर्त्या पुरुषानं जमीन विकली म्हणून सहिस्सेदाराला किंवा घरातल्या इतर पुरुषाला कोर्टात गेल्यानंतर मनाई हुकूम मिळत नाही. त्यामुळं मित्रांनो, काही कायदेशीर तरतूद आहेत, त्यामधली ही एक फार महत्त्वाची तरतूद आज आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.